नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपचा आग्रही असल्याची सूत्रांची माहिती. गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचं पालकमंत्री करण्यावर भाजपचं नेतृत्व ठाम. पालकमंत्रीपदावरून जी दंगल सुरू आहे ती फक्त जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारासाठी. संजय राऊतांचं वक्तव्य. कुंभमेळ्यामुळे नाशिक आणि उद्योगधंद्यांसाठी रायगडवर नजर असल्याचा आरोप, तर पालकमंत्रीपदासाठी हावरटपणा कशाला, राऊतांचा सवाल. लोकप्रतिनिधीने मिळेल ते काम केलं पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, त्यावर चर्चा होत नाही. सुप्रिया सुळेंची पालकमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडमधील नाराज आमदारांच्या भेटीगाठी घेणार. मंत्री भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आज ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार. मी मंत्री झालो तर काही लोकांच्या पुन्हा पोटात दुखू लागलं. अब्दुल सत्तारांचं नाव न घेता संजय शिरसाटांचा टोला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला वाद पेटण्याची शक्यता. आमच्या नादाला लागलात तर सोडणार नाही, आमच्या नादाला लागू नका, संजय शिरसाटांची टीका. तसंच पालकमंत्री काय असतो हे तुम्हाला दाखवतो, शिरसाटांचा टोला. पुण्यातील मोदीबाग कार्यालयात हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. वैयक्तिक कामासाठी पवारांची भेट घेतल्याची हर्षवर्धन पाटलांची माहिती. महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक. तिन्ही पक्षाचे नेते राहणार उपस्थित. महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता. ठाकरे गटाच्या राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची 24 जानेवारीला शिवसेना भवनात बैठक. 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मेळावा होणार असून त्यानंतर होणाऱ्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीला महत्त्व. धनंजय मुंडेंना पक्षात घेण्याची शरद पवारांची इच्छा नव्हती. त्यांनी गोपीनाथ मुंडेंनाही फोन करून सांगितलं की घर फुटतंय. मात्र पक्षातील काहींनी मुंडेंच्या प्रवेशासाठी भाग पाडलं. माझाच्या मुलाखतीत आव्हाडांनी सांगितला किस्सा. सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेश आणि मेघालयमधील डाउकी नदी ओलांडून भारतात. मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तींबाबत रिक्षा चालकाकडून आरोपीला माहिती. सैफच्या हल्लेखोराने पश्चिम बंगालच्या आधार कार्डवरून सिम कार्ड खरेदी केल्याचं तपासात समोर. आरोपीने बांगलादेशमधून काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य केलं होतं. अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने केली घटनास्थळाची पाहणी. पाहणीवेळी आरोपी सुद्धा पोलिसांसोबत. घडलेल्या घटनेचं रिक्रिएशन. लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळणार. सैफची प्रकृती ठीक असल्याची माहिती. दहिसरमध्ये 2 परप्रांतीय बाउन्सर्सने मराठी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर मनसेकडून बाउन्सर्सचा समाचार. मनसे कार्यकर्त्यांसमोर बाउन्सर्सने मराठीतून माफी मागितली. बोगस अर्ज गैरव्यवहारांमुळे 1 रुपयातील पीक विमा योजनेची शिफारस बंद करावी. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची सरकारला शिफारस. ओडिशा सरकारने गैरव्यवहारानंतर केली होती ही योजना बंद. 1 रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती. योजनेत काही बदल करायचे असतील तर कॅबिनेटमध्ये विषय मांडू. कोकाटेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया. 1 रुपयाची पीक विमा योजनेला बोगस म्हणू नये. सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. 1 रुपयाच्या पीक विमा योजनेत एखाद्या ठिकाणी गैरप्रकार झाले असतील तर त्याला शिक्षा करा. मुनगंटीवारांचा इशारा. राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही. महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप. सामाजिक न्याय विभागानं लक्ष द्यावं. नितीन राऊतांची मागणी. बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं सदस्यत्व रद्द. HIV झाल्याच्या अफवेनं कुटुंबियांना वाळीत टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यातून समोर आलाय. अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात. पीडित कुटुंबाचा आरोप. एखाद्याला आजार असेल तर उपचार केले पाहिजेत.
एड्स हा अनेक कारणांनी होतो, अशा लोकांना आधार दिला पाहिजे. सुप्रिया सुळेंची आष्टीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया. महावितरण भरती प्रक्रियेच्या परीक्षेत घोळ, परीक्षार्थी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेचा आरोप. या प्रकरणी विद्यार्थी कोर्टात जाण्याच्या तयारीत. धाराशिव नगर परिषदेतील बोगस बिल प्रकरणाची चौकशी होणार. मुख्याधिकारी वसुधा फड यांनी बोगस कामाची 27 कोटींची बिले काढल्याचा आरोप. सुरेश धस यांच्या आरोपानंतर चौकशी समिती गठीत. धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ 26 जानेवारीला हिंगोलीत सर्वपक्षीय धरणे आंदोलन. हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली सर्वपक्षीय बैठक. वनपर्यटनात नियम मोडल्यास 25,000पर्यंतचा दंड आकारला जाणार. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात वाघांची अडवणूक झाल्यानंतर वन विभागाकडून नव्या सूचना तयार. स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेकडून प्लास्टिक पिशवी बंदसाठी कारवाई सुरू. पहिल्याच दिवशी 1.5 लाखांची प्लास्टिक बंदी. 1,145 जणांवर कारवाई करत 1,45,000 रुपयांचा दंड वसूल. म्हाडाच्या कोकण मंडळाची 2,264 घरांसाठी फेब्रुवारीला सोडत. लवकरच सोडतीची नवीन तारीख मंडळ जाहीर करणार. सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्यानं सोडतीला मुदतवाढ देण्याची नामुष्की. पुढील महिन्यापासून गेटवे ऑफ इंडिया ते JNPT अशी ई-वॉटर टॅक्सी धावणार. JNPT कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ही ई-वॉटर टॅक्सी प्रमुख साधन ठरेल. माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान 24-25 जानेवारीला रात्रकालीन विशेष ब्लॉक. ब्लॉकचा पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकलच्या 427 फेऱ्यांवर परिणाम. मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा ब्लॉक. दिल्लीत होत असलेल्या 98व्या साहित्य संमेलनासाठी 1,500 दिल्लीवारी घडवली जाणार. साहित्य रसिकांची तिकीट दरातील तूट मराठी प्रेमी प्रायोजकांच्या देणगीतून भरून काढली जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार प्रलय मिसाईल. DRDOनं तयार केलेलं मिसाईल शत्रूच्या मनात धडकी भरवणार. पुण्यात गुइलेन सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळले. NIVला तपासणीसाठी नमुने पाठवले असल्याची माहिती. गुइलेन बॅलेन्स सिंड्रोम विरोधात पुणे महापालिका सतर्क. ठाण्यात बनावट जीवनसाथी संकेतस्थळावरून महिलांची आणि पुरुषांची फसवणूक. फसवणुकी प्रकरणी भोजपुरी निर्मात्यासह अन्य एका सूत्रधाराला मुंब्रा पोलिसांकडून अटक. आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट ही पर्याप्त पुरावे नाहीत. मुंबई हायकोर्टाकडून 25 वर्षाच्या तरुणावर दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याचा आदेश. बॉयफ्रेंडनं लग्नाला नकार दिल्यानं तरुणीची सुसाईड नोट लिहित 2020 मध्ये आत्महत्या. भूसंपादनाच्या एका प्रकरणात कोर्टाला समाधानकारक उत्तर न दिल्यानं चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना ऑनलाईन सुनावणीला हजेरी लावण्याचे आदेश. नागपूर खंडपीठानं दिला आदेश. उद्या होणार सुनावणी. धुळ्यात हमाल मापाडी कामगारांचा विविध मागण्यांसाठी गेल्या 5 दिवसांपासून संप. मजुरी वाढवून मिळावी या मागणीसाठी कामगार आक्रमक. आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरातील डागडुजीचं काम थांबवलं. 26 फेब्रुवारीपासून महाशिवरात्र महोत्सव सुरू होत असल्यानं पुरातत्व विभागानं डागडुजीचं काम थांबवलं. नाशकात पतंग उडवताना गच्चीवरून पडल्यानं 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. गणेश नगर काठेत गल्लीतील घटना. एकुलता एक मुलाचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर. नाशिक जवळच्या घोटी सिन्नर महामार्गावर रिक्षा आणि कंटेनरचा काल रात्री भीषण अपघात. 3घांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. बुलढाण्यातील खामगावमधील बाळापूर परिसरात 2 गटात तुफान राडा. हाणामारीमुळे काही काळ परिसरात तणावाची परिस्थिती. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव शांत.
सांगलीच्या मिरजेतील एका रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा गोंधळ. चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. गोंधळानंतर मृत्यूची पोलीस ठाण्यात नोंद. जालन्यात पैशाच्या वादातून ट्रक चालकाची ट्रकच्या मालकाकडून हत्या. शहरातील चंदनझिरा भागातील ही घटना. तिघांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू. मालेगावमधून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद. चोरीच्या 45 दुचाकी जप्त. 5 अट्टल गुन्हेगारांना अटक. मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई. दिल्ली विधानसभेसाठी भाजपचा आज दुसरा जाहीरनामा. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर जाहीरनामा प्रसिद्ध करणार. 10 लाख टन साखरेच्या निर्यातीला सरकारकडून मंजुरी. सरकारच्या निर्णयामुळे करोडो शेतकऱ्यांना लाभ मिळणार. बँकेच्या नावे आलेल्या फ्रॉड कॉल्सवर आरबीआयनं लावला चाप. आता फक्त 2 नंबर्सवरून येणार कॉल्स आणि मेसेजेस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.